माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वच राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट येतो। धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतानाही भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले। त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील देण्यात आली। माढ्यामध्ये आता धैर्यशील मोहिते पाटील विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार आहे। मात्र दुसरीकडे या मतदारसंघात आता आणखी एक नवा ट्विस्ट आलाय। उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे भाजपनं देखील आता मोठा डाव टाकलाय। माढा लोकसभा मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जातो। यासाठी आता माढा तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे प्रमुख नेते प्राध्यापक शिवाजी सावंत हे आता एकत्र येऊन भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत। विशेष म्हणजे एकीकडे माळशिरसमध्ये शरद पवार यांच्या प्रयत्नांना मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक एकत्र आले, तर दुसरीकडे आता भाजपनं सावंत आणि शिंदे यांना एकत्र आणले। शिंदे आणि सावंत हे गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांचे विरोधक आहेत। वेगवेगळ्या पक्षात असले तरी सुद्धा ते महायुतीसाठी एकत्र आलेले आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।